नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, छगन भुजबळ आणि संजय गायकवाड यांच्यामध्ये ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, तसेच एकमेकांनी एकमेकांवरती चिखलफेक देखील केली आहे। बघूयात काय म्हणणं आहे संजय गायकवाड आणि छगन भुजबळ यांचं। भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा। एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजाच्या विरोधात असू शकत नाही। तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही, म्हणून ताबडतोबीने भुजबळला घरचा रस्ता दाखवा। त्याच्यामध्ये जर जातीय शिला असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचा नाही आहे, हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान। अरे बाबांनो, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो। भाषा जरा जपून वापरायला पाहिजे, त्याबद्दल आता त्यांचे नेते आहेत शिंदे साहेब, ते पाहतील। पण एक गोष्ट खरी आहे, त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा। मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं, घ्यायचं, ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो मला मान्यच आहे। ते आणि आम्ही एकाच बाळासाहेब ठाकरेच्या तालमीतले आहे, म्हणून त्यांनी शिवसैनिकाला चॅलेंज करू नये। शेवटी मी पण त्यातलाच आहे आणि आम्ही काय वैयक्तिक भुजबळाचा द्वेष नाही आहे, पण तुम्ही राज्यातल्या एका मोठ्या समाजाला 57 लाख लोकांना ओबीसीचं रिझर्वेशन मिळताना तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून त्याला विरोध करता। आमचा विरोध त्या ठिकाणी आहे की, आणि आम्ही कोण आहोत? आम्ही पण विदर्भामध्ये आम्ही मराठा असो तरी आम्ही सगळे ओबीसीमध्ये मोडतो, त्याच्यामुळे तुम्ही निषेध कोणाचा करून राहिले? आमचं म्हणणं आहे की ज्या गोरगरिबांचा 70 वर्षात त्यांना न्याय मिळाला नाही, त्यांना जो न्याय मिळतो तर त्याच्या तोंडचा न्याय हिसकायचा कोणी प्रयत्न करतो। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। या कथित शिवीगाळ ऑडिओ क्लिप नंतर मंत्री छगन भुजबळ यांनी गायकवाड यांना प्रत्युत्तर देत टीकास्त्र सोडलं। आता त्यांच्या या टीकेला संजय गायकवाड यांनी देखील प्रत्युत्तर दिलं। ते म्हणालेले आहेत की भुजबळ आणि मी बाळासाहेबांच्या एकाच तालमीतले आहोत, त्यामुळे त्यांनी शिवसैनिकाला चॅलेंज करू नये। आम्ही काही भुजबळांचा वैयक्तिक द्वेष करत नाही। तुम्ही राज्यातल्या 57 लाख लोकांना ओबीसीचं आरक्षण मिळत असतानाही तुम्ही त्या गोष्टीला विरोध करत असाल तर आमचा देखील त्याला विरोध असेल, असं आमदार संजय गायकवाड म्हणालेले आहेत। तर मराठ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नये। शेवटी आम्ही कोण आहोत? आम्ही सुद्धा विदर्भात मराठा आहोत आणि ओबीसी मध्ये मोडतो, त्यामुळे तुम्ही निषेध कुणाचा करत आहात? आमचं म्हणणं आहे की ज्या गोरगरीब मराठ्यांना गेली 70 वर्षात न्याय मिळाला नाही, जर आता तो न्याय मिळत असेल तर त्यांच्या तोंडचा घास कुणीही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नये। आमचा व्यक्तिगत कुणालाही विरोध नाही, मात्र मराठा आरक्षणाला कुणाचा विरोध असल्याचं कारण नाही। आज राज्यात 57 लाख लोकांना ओबीसीचं आरक्षण मिळत आहे। मराठा आरक्षणाचा मार्ग या लढ्यातून मोकळा झाला। छगन भुजबळांनी जर या आरक्षणाला विरोध केला तर आम्ही देखील तशीच भूमिका घेऊ, असं संजय गायकवाड म्हणालेले आहेत। तर मंडळी, यावर छगन भुजबळ देखील यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। काय म्हणालेले आहेत छगन भुजबळ ते बघूयात। संजय गायकवाड यांच्यावर छगन भुजबळ म्हणाले आहेत की जी भाषा त्यांनी वापरली ती काही योग्य नाही। मी पण ते ऐकलं आणि वाचलं, ठीक आहे, थोडं वाईट वाटलं। माझा राजीनामा मागण्याचा अधिकार हा सामान्य जनतेला आहे, त्यामुळे तो आमदारांना देखील आहे। याबाबत माझं काहीही म्हणणं नाही। ते आताही शिवसेनेचे आहेत, म्हणजे पूर्वीही शिवसेनेतच असणार। मला त्यांना सांगायचं आहे की ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो, असा टोला छगन भुजबळांनी संजय गायकवाड यांना लगावला। नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ बोलत होते। तर या दोन्ही नेत्यांमध्ये आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांवरती तुफान अशी चिखलफेक सुरू आहे। संजय गायकवाड हे नेहमीच वादात असतात, चर्चेत असतात। त्यांच्या असंख्य ऑडिओ क्लिप्स
ह्या व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. त्याच पद्धतीची ऑडिओ क्लिप त्यांची या प्रकरणात देखील व्हायरल झाली. ती ऑडिओ क्लिप ऐकली तर अक्षरशः केवळ शिव्या एकमेकांना देण्यात आलेल्या आहेत. भुजबळांच्या कार्यकर्त्याकडून या संजय गायकवाड यांना फोन करण्यात आलेला होता आणि त्या दरम्यान संजय गायकवाड यांनी अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिलेली आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना छगन भुजबळांनी ते योग्य नसल्याचं म्हटलेलं आहे. हां, पण त्यांनी हे देखील म्हटलं की माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य जनतेला आहे, तसाच आमदारांनाही आहे. मला त्यात वाईट नाही वाटत, पण ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलेले आहात त्या इन्स्टिट्यूटचे आम्ही सिनियर प्रोफेसर आहोत, असं छगन भुजबळांनी उपहासात्मक टोला संजय गायकवाडांना लावलेला. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर शेअर जरूर करा.